देश डिजिटल इंडिया, स्मार्ट सिटी, कृत्रिम बुद्धिमत्ता, बुलेट ट्रेन आणि इलेक्ट्रिक वाहनांसारख्या आधुनिक प्रकल्पांच्या माध्यमातून आर्थिक महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. मात्र या विकासाच्या प्रवासात सामान्य नागरिकांच्या मनात एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. जर जनता आनंदी नसेल तर हा विकास नेमका कोणासाठी? उद्योग विश्वातील दिग्गज व्यक्तिमत्व JRD टाटा यांनी एकदा म्हटले होते की उद्योग केवळ नफा कमावण्यासाठी नसतो, तर लोकांच्या जीवनात आनंद आणि समाधान निर्माण करण्यासाठी असतो. आज हेच तत्त्व प्रशासन आणि धोरणकर्त्यांसाठीही तितकेच महत्त्वाचे ठरत आहे. सध्या महाराष्ट्रात स्मार्ट मीटर आणि TOD म्हणजेच टाइम ऑफ डे मीटर योजनेवरून मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. या नव्या प्रणालीमुळे वीज बिलांवर काय परिणाम होईल? ग्रामीण आणि मध्यमवर्गीय ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल का? तसेच वीज वापरावर अधिक नियंत्रण येईल का? अशा अनेक शंका नागरिकांच्या मनात आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून ऊर्जा बचत आणि वीज व्यवस्थापन अधिक सक्षम करणे हा या योजनांचा उद्देश असला तरी त्याबाबत पुरेशी आणि स्पष्ट माहिती जनतेपर्यंत पोहोचत नसल्याने संभ्रम आणि नाराजी वाढताना दिसत आहे. कोणतीही योजना राबवताना जनतेचा विश्वास जिंकणे हे लोकशाही व्यवस्थेतील सर्वात महत्त्वाचे पाऊल मानले जाते. परंतु अनेकदा निर्णय आधी घेतले जातात आणि जनजागृती नंतर केली जाते. त्यामुळे नागरिकांच्या मनात संशय निर्माण होतो. आधुनिक सुविधा आणि विकास हवा असला तरी तो लोकांच्या सहभागातून, त्यांच्या शंकांचे समाधान करून आणि पूर्ण पारदर्शकतेने झाला पाहिजे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. भारताला आर्थिक महासत्ता बनवण्याच्या दिशेने वाटचाल करताना केवळ मोठमोठे प्रकल्प उभारणे पुरेसे नाही, तर नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि विश्वास निर्माण करणे अधिक आवश्यक आहे. कारण देशाचा खरा विकास हा केवळ तंत्रज्ञानाने किंवा आकडेवारीने मोजला जात नाही, तर जनतेच्या आनंदाने आणि समाधानाने मोजला जातो. त्यामुळे आज पुन्हा एकदा JRD टाटा यांचे विचार आठवतात. लोकांना आनंदी बनवणारा विकासच खरा विकास असतो.